तुम्ही हळद खणताय तर ते खणताना कसं काय ताकद जास्त लागते गंडा काढायला, नाही. सहज निघतोय काय? गंडा सहज निघतोय, हां फुटत नाही तुटत नाही. हळद एकदम एक नंबर आहे, माल भरपूर आहे, हां. परिपक्व झालेली हळद आहे. मालाची साईज चांगली आहे. मालाची साईज चांगली आहे, त्यामुळे मोडायला पण उरकते. हा, हां हां. खटाखटा मोडतोय माल परिपक्व झाल्यामुळे. हा. केंद्रे साहेब, हे मातीला जो गवलाई पण आहे ना, तो आलं का तुमच्या लक्षात? ते खणताना म्हणतात ताकद जास्त लागत नाही काढायला. तर ते पावडरमध्ये जे घेतो आपण ॲग्रोधनच्या बॅगेत, तर ते जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन वाढवतं, माती भुसभुशीत ठेवतं. त्याच्यामुळं हे मऊपणा राहिला आहे, मातीला मृदूपणा आलेला आहे तो. नमस्कार. नमस्कार. अं, लक्ष्मण उबाळे, हां. वायवॉटर रोडला माझी शॉप आहे, ओम ॲग्रो. ओ मायक्रो. अच्छा. मी कृषी मादनचं काम करतो 4 वर्ष झाली. हम्म. तर कंपनीच्या शेड्यूलप्रमाणे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. अच्छा अच्छा अच्छा. त्यामध्ये हे सागर केंद्रीय फुलनगरमध्ये केंद्र साहेब या ना. 4 वर्ष झालं आपलं हे वापरतात प्रोडक्ट. हां हां. हळदीचं त्यांचं दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष आहे. हां तुम्ही रिझल्ट तर बघताय हळदीचा. हां. एक नंबरच आहे, काय वाटत नाही. क्वालिटी साईज बीज सगळं एकदम व्यवस्थित आहे. अच्छा अच्छा. बजेटमध्ये. हां हां. माझा मोबाईल नंबर आहे 9834 90 56 नमस्कार. मी धरतो, त्यात तुम्ही बोला. नाव सांगा आपलं. सागर केंद्रे, गाव. फुलेनगर वाई. अच्छा. केंद्र साहेब, ह्या कालच्या ह्याच्यामुळे भरपूर फोन आले ना आपल्याला. भरपूर. हां हां हां. साहेब, उबाळे साहेब, बघा आपले उबाळे साहेब आहेत, ओम ॲग्रोचे मालक, आणि त्याचं सातत्य लक्ष असतं हळद या पिकांकडे, आणि 2 वर्ष झाले सतत त्यांचं मार्गदर्शन केंद्र साहेबांना लाभलेलं आहे. आणि बघा अप्रतिम असा रिझल्ट पण आणून दिलेला आहे. आणि कालावधी किती साहेब? कालावधी 7 महिने 30 दिवस, 20 दिवस. 7 महिने 20 दिवस. 20 दिवसाची हळदी. आणि लागवडीचा काळ कुठला? 2 जून 2025. 2 जून 2025. म्हणजे ऐन पावसाळ्यात लागवड केली गेली असं का म्हणेन मी, कारण का यंदा पावसाळ्याचं प्रमाण मला वाटते मेच्या मध्यावरच चालू झालं, उबाळे साहेब बरोबर. आणि अशा परिस्थितीत त्यांनी लागवड केलेली आहे, आणि सातत्यानं मार्गदर्शन उबाळे साहेबांचं. मला सांगा उबाळे साहेब, कशा प्रकारे मार्गदर्शन केलं, जर आपलं थोडक्यात मनोगत सांगा. कंपनीचं जे शेड्यूल येतं हां हां. त्या हिशोबानं फक्त फॉलोअप त्याचा घ्यावा लागतो. अच्छा अच्छा. काय शेड्यूल असेल? झालं पाहिजे ते. काय शेड्यूल असेल? ते लागणीपासून सांगा. सुरुवातीला भेसळ घेतो आपण, तिथपासून होतं सुरुवात. ते हां 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 बेड घालण्यापासून हां हां. ते लागणीपर्यंत लागणीपर्यंतचा. खतांची भेसळ देते ॲग्रोधन, पॉवर किसान गण हां. आणि बायोधन. बायोधन. लागणीच्या अगोदर घेतो आपण अच्छा अच्छा बेड अच्छा. भरायचं. हां हां लागण केल्यानंतर हळद उगवायला सुरुवात झाली का पहिलं आळवण येते आपली सॉईल केअरची आणि मायक्रोची. हां हां. मायक्रोरायझा. हां. 2 किंवा 3 पानांवरची हळद झाली तर त्याला स्प्रे येतो, टोमॅटो पावर, लीफ बुस्टर आणि फास्टर. अच्छा अच्छा. हे केलंच पाहिजे कंपल्सरी. कंपल्शन 2 आळवणी 2 स्प्रे झालीच पाहिजे. हां हां. हे शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता. साईज काळोखी वगैरे सगळं कव्हर करून घेतो त्याच स्प्रेमध्ये आपण. अच्छा 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 आणि अच्छा. त्याच्यानंतर मग भरी चढवू शकतो. मला सांगा साहेब, शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं का हो, मला थोडंसं रासायनिक वापरू द्या, मला थोडंसं नाही का, त्यांना रासायनिकचे हे आहे, त्यांना रासायनिक कॉम्बिनेशन पण करून देतो. आपलं काय सजेशन राहतं त्याबाबत? रासायनिक गरजेनुसार घ्यावं लागतं. हां 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 जर हां. नाही घेतलं तुम्ही तर ते उत्तमच आहे. अच्छा पण अच्छा जर अच्छा अच्छा. अपेक्षित असेल किंवा हां. त्या शटराला लागत असेल तर घ्यावं लागतं. केंद्रीय साहेबांनी बघा आता गड्डा काढून आणला. हां. तर मला सांगा, नमस्कार. मी धरतो, त्यात तुम्ही बोला. नाव सांगा आपलं. सागर केंद्रे, गाव. फुलेनगर वाई. ते हळदीचं आता हार्वेस्टिंग चालू आहे तुमचं. कसं आहे माल? टिबल फणी, 3 फणी. काळा गंडा, काळा गंडा, अंगठा, दुसरा, तिसरा,
गाठ 4 ते 5 फुटी एका ह्याला आहे. 4 ते 5 फुटी. मालाची साईज कशी दिसते? माझं गेल्या वर्षीपेक्षा 1 नंबर. गेल्या वर्षीपेक्षा 1 नंबर. सेम उचला 1 नंबर आलाय ना. एखादी शेंग तोडून दाखवते का साहेब? आज कुरकुंब झाली का? आवाज पण मस्त येतो ना. हो स्मेल पण चांगला आहे. बरं मोठी दिसते ना. कालच केंद्र साहेब आपण बोललो इकडं काढताना जो स्मेल एमआयडीसी ते त्याचं गरावं वेळा गेला का अजून भारी. तुम्ही ह्याच्यासाठी काय काय वापरले गंजे साहेब? ॲग्रोधन, कृषी कृषी मादनची खतं, बरं. पॉवर गोल्ड, ॲग्रोधन, पॉवर किसन गोल्ड, पॉवर किसान, बायोधन ते बेसळला घेतलेलं. बेसळ, हे किती वेळा खताचं व्यवस्थापन केलं? 2 वेळेला. एक बाळभर आणि भरीला. त्याच्यानंतर स्प्रेला वगैरे काय घेतलं का त्यांचं? वॉटर सोल्युबल लिक्विड बेसमध्ये काय येतं ते? बेसमध्ये हे घेतलेलं सॉईल केअर, लिप बुस्टर, लिप बुस्टर, टोमॅटोबर आणि फास्टग्रो स्प्रेसाठी. त्यावरनं स्प्रे ही स्प्रेसाठी. ड्रिपनं ड्रिप दोन्हीकडून दिलं होतं ते. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये आपल्या कंपनीचं जे प्रोडक्ट आहे फ्रूट सायझर, ते आपण शेवटच्या स्टेपमध्ये वापरतो. तुम्ही किती वेळा वापरलं? 2 वेळा वापरले. 2 वेळा वापरलं. 2 वेळा. म्हणजे आता हे जी साईज दिसते एवढी मालाची आलेली, ते सायझर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही तर तुम्ही घेतलेलं नव्हतं? दुसरं काही घेतलं नाही. फ्रूट सायझरच होतं. फ्रूट सायझर घेतलं. रिझल्ट समोर येईल. म्हणजे आपण एखादं कुठली तरी फणी दाखवायपुरती काढतोय असं काही नाही. म्हणजे तुमच्या हातात बघताय तो तसाच माल आहे. तिकडे जगताप साहेबांच्या हातात बघतोय फणी, ते पण तशीच आहे. किंवा आता हे ह्याचं पण चाललेलंच आहे. हो सरस काल तर लाईव्ह हे बघा. तुम्ही हे काढायचं चालले. लाईव्ह आहे साहेब बघायला. म्हणजे ते खुडूक मध्ये जातात जरा. नको हे असं एकच गांडा नाही आहे. नाही का? हा बघा डबल आहे. बघू शकता. 8.5 महिन्याची हळद आहे. नॉट जोक. मेहनतीपूर्वक काम केलेलं आहे. हा सुद्धा कांदा बघू शकता. तुमचं नाव सांगा काका. काका नाव सांगा. माझं नाव देवानंद शेवटी. बरं शेवटी साहेब, तुम्ही हळद खांताय तर ते खांताना कसं काय ताकद जास्त लागते गंडा काढायला? नाही. सहज निघतोय काय? गांडा सहज निघतोय, हां फुटत नाही, तुटत नाही. हळद एकदम 1 नंबर आहे. माल भरपूर आहे. हां. परिपक्व झालेली हळद आहे. मालाची साईज चांगली आहे. मालाची साईज चांगली आहे, त्यामुळे मोडायला पण उरकते. हां हां हां. खटाखटा मोडतोय माल परिपक्व झाल्यामुळे. हां केंद्रे साहेब, हे मातीला जो गवलाई पण आहे ना, तो आलं का तुमच्या लक्षात? ते खांताना म्हणतात ताकद जास्त लागत नाही काढायला. तर ते पावडरमध्ये जे घेतो आपण ॲग्रोधनच्या बॅगेस, तर ते जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन वाढवतं, माती भुसभुशीत ठेवतं. बरोबर. त्याच्यामुळं हे मऊपणा राहिला आहे, मातीला मृदूपणा आलेला आहे तो. अजून याच्या पांढऱ्या मुळे चालू. आणि ते सॉईल केअर तर तुमचं 100% काम चालतं. व्हाईट रूट त्याच्या शेवटपर्यंत चालू राहतात. आणि हे तंतुमऊ सुद्धा त्याचं जिवंत आहे. हे बघा. प्रत्येक ह्याचं गंड्याची पण साईज चांगली होती. जे लावायसाठी परतच्या वेळेला लागतो तो. क्षेत्र किती होतं हे? क्षेत्र 18 गुण. हळदीचं क्षेत्र किती साहेब? हळदीचं क्षेत्र क्षेत्र किती? हळदीचं क्षेत्र हे आमच्या हिशोबानं 16 गुंठ. 16 गुंठ. किती कुकर भरतील आपले? 16 गुंठ्यात आता 16 कुकर झाले. आमचं मत आहे तर मी तर म्हणतो का 100% साहेब 16 कुकरच्या आसपास तर माल जाणारच. तुम्ही गेल्या वर्षी वापरलं होतं. गेल्या वर्षी पण त्या ह्याला बघितलेलं तुम्ही की तसं काढतोच आवरेज आपण गुंट्याला 1 कुकरचं. माझ्या अंदाजाने जास्तीच आहे. तुम्ही साहेब जास्त किती वर्ष जे जास्त आहे का नाही शेवटी जे जास्त निघणार आहे ना माल, तो बोनस मधला आहे. ती केंद्रांची मेहनत आहे. हां, तो बोनस मधला आहे. पण आम्ही जे ॲव्हरेजली बघतो त्या हिशोबानं तेवढा निघायला पाहिजे. ॲव्हरेजली तुम्ही सांगता. हां, कुठलाही गांडा बघितला तरी मालाची साईज सेम आहे, कुठंच जात नाही.
एका फणीला कमीत कमी 6 ते 7 फुटी शेंगा आहेत त्याला एका शेंगाच्या. कमी खर्चामध्ये एकदम छान उत्पन्न काढतात. शेतकरी खुश आहेत आणि साहेब त्यांनी खर्च सांगितलं.